जर तुम्ही सुद्धा शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा सरकारी कामात जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं म्हणजेच UIDAIनं अधिकृतपणे स्पष्ट केलंय की आधार कार्ड हे केवळ तुमची ओळख आणि पत्ता सिद्ध करण्यासाठी वापरता येणार आहे. आधार कार्ड तुमच्या अचूक जन्मतारखेचा अधिकृत पुरावा मानला जाणार नाही. का? तर त्याची काही तांत्रिक कारणं सुद्धा त्यांनी सांगितलेली आहेत. पटतायत का बघा. आधार नोंदणी करताना अनेक नागरिक कागदपत्र नसल्यास किंवा तोंडी जन्मतारीख सांगतात. काहींच्या लक्षात नसतात, काहींकडे कागदपत्र नसतात, त्यामुळे तोंडी जन्मतारीख सांगतात. अशावेळी ती घोषित तारीख मानली जात असून व्हेरीफाईड मानली जात नाही. त्यामुळे अनेक वेळी आधारमधील जन्मतारीख चुकीची असू शकते. खरं तर आधारचा मूळ उद्देश बायोमेट्रिक ठसे आणि डोळ्यांचं स्कॅनिंग वापरून व्यक्तीची ओळख पटवणं आहे. कागदपत्राची ऐतिहासिक पडताळणी करणं हे आधारचं काम नाहीये. त्यामुळे आधारमधील जन्मतारीख नेहमीच बरोबर असेल असं सुद्धा सांगता येत नाही. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. मात्र तुम्ही चिंता करू नका. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुम्ही कोणती कागदपत्र दाखवाल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आधी तर जन्म दाखला तुम्ही दाखवू शकता. शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे LC किंवा TC, 10वी किंवा 12वी बोर्ड सर्टिफिकेट दाखवू शकता, पॅन कार्ड दाखवू शकता आणि अगदीच महत्वाचं असेल तर पासपोर्ट सुद्धा तुम्ही जन्म दाखला किंवा जन्माचा पुरावा म्हणून दाखवू शकता. बरं, आणखी तुम्ही जर कल्याणकारी योजना किंवा सबसिडी आणि इतर सरकारी सेवा घेत असाल तर आधारचा वापर सुरूच राहील. मात्र एखाद्या योजनेत वयाची अट असेल तर तिथं वयाची खात्री करण्यासाठी आधार व्यतिरिक्त इतर कागदपत्रांची मागणी करण्याचे अधिकार संबंधित विभाग किंवा बँकांना असणार आहेत.